राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जेजुरी नगरपालिकेच्या नगर अध्यक्षपदासाठी जयदीप भारबाय यांच्या नावाची घोषणा झालेली आहे। साहजिकच जयदीप भारबाय हे जेजुरी नगर अध्यक्षपदाची निवडणूक घड्याळ या चिन्हावरती लढवणार आहेत। आपल्यासोबत जयदीप भारबाय आहेत। काय सांगाल? खऱ्या अर्थाने आता निवडणुकीला 10 ते 12 दिवस उरलेले आहेत। त्या दिवशी देखील आपण प्रतिक्रिया दिलेली आहे, परंतु आता जी प्रचाराची रणनीती आहे, दोन्ही राष्ट्रवादी आपण घड्याळ या चिन्हावरती निवडणूक लढवतात। कशा निवडणुकीला सामोरे जाणार? नमस्कार। येळकोट जय मल्हार। आम्ही सर्व 20 उमेदवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ चिन्हावरती उभे आहोत आणि नगराध्यक्षपद हे देखील घड्याळ चिन्हावरतीच आम्ही लढवणार आहोत। मागच्याही वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळ या चिन्हावरती आम्ही निवडणुकीला सामोरे गेलो होतो। हे चिन्ह घराघरापर्यंत पोहोचलेलं आहे, हे चिन्ह मनामनापर्यंत पोहोचलेलं आहे आणि देवा तुझी सोन्याची जेजुरी, तर खऱ्या अर्थाने ही जेजुरी सोन्याची करायची असेल तर तोच आम्ही विडा उचलून या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जाणार आहोत। एकंदरीत सद्यस्थितीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी तर एकत्र आहेतच, परंतु जी शिवसेना शिंदे गट आहे ते देखील इथे पाठीमध्ये अशी चर्चा आहे। काय सांगाल या संदर्भात? कारण 3 पक्ष येऊन भारतीय जनता पार्टीचे विरोध या ठिकाणी मला एक सांगायचं आहे की जेजुरीतले सर्व आमचे मतदार हे पूर्णपणे सुज्ञान आहेत आणि कुणाशी पाठिंबा आणि कुणाचं युती करायची हे सर्व अधिकार आदरणीय अजितदादा पवारसाहेब यांच्याकडेच आहेत। वरिष्ठांनी ठरवल्यानंतर त्याचं नियमाचं पालन हे आम्ही कार्यकर्ते करू आणि जनतेने यावेळेस ठरवलेलं आहे की घड्याळाच्या मागच जायचं आहे, अजितदादांच्या विकासाच्या मागं जायचं आहे आणि जेजुरीचा विकास करायचा असेल तर या ठिकाणी अजितदादांशिवाय दुसरा कुठला पर्याय? दादांची चर्चा चालू आहे, बापूंची दादांची चर्चा चालू आहे। सातत्याने आम्हाला तिकडून निरोप येत आहेत। बापू आम्हाला देखील कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विश्वासात घेत आहेत आणि आदरणीय अजितदादा पवारसाहेब हे देखील आम्हाला त्या ठिकाणी बापूंची त्यांची जी चर्चा चालू आहे चित्र नक्कीच स्पष्ट होईल आणि येत्या 1-2 दिवसामध्येच त्या ठिकाणी अजितदादांनी आम्हाला फोनवरतून तशा प्रकारचे आदेश निर्देश सूचना या त्या संदर्भामध्ये केलेल्या आहेत। नक्कीच अनेक वर्षांपासून आपण सत्तेमध्ये आहात। एकंदरीत गेल्या निवडणुकीमध्ये आपण विरोधी पक्षनेतेपद भूषवलं होतं पालिकेचं। कशा पद्धतीने एकंदरीत त्यावेळेस कामाचं जेजुरीत कशा पद्धतीचा विकास झाला, त्याच्या आधीचा कसा विकास झाला आणि येणारं व्हिजन कसं असतं? या ठिकाणी सर्व जेजुरीकरांनी म्हणजे मी हात जोडून मी या ठिकाणी जेजुरीच्या नागरिकांचा ऋणी आहे की माझे वडील दिलीपदादा भारबाई यांच्या पाठीमागं जेजुरीतल्या नागरिकांनी एवढा मोठा विश्वास दिला की आज महाराष्ट्रामध्ये 2ऱ्या नंबरचं स्थान हे नगराध्यक्ष म्हणून माझ्या वडिलांचं लागतं। मागच्या निवडणुकीत आम्ही खूप कमी मतांनी त्या ठिकाणी आमचा पराभव हा आत्ताचे जे BJPमध्ये गेलेले आहेत त्याच काँग्रेसच्या उमेदवाराकडून झालेला होता, परंतु त्या दिवसापासून ते आज ताग आहेत। म्हणजे साधारणतः 5 वर्ष निवडणुकीचे आणि प्रलंबित असे 3.5 वर्ष, असे 8.5 वर्ष आम्ही सातत्याने इलेक्शनला पराभूत होऊन देखील आम्ही जनतेमध्ये आम्ही त्या ठिकाणी गेलो, जनतेचा त्या ठिकाणी आशीर्वाद घेतला, जेजुरी जनतेची त्या ठिकाणी आम्ही कामं केली आणि सर्व सुखदुःखाच्या प्रसंगामध्ये आम्ही जेजुरीकरांच्या येत्या 8 वर्षामध्ये आम्ही चालू वर्षामध्ये त्यांच्यापासून आम्ही एक मित्रत्वाचं, प्रेमाचं, विश्वासाचं नातं आम्ही त्या ठिकाणी तयार केलेलं आहे। एकंदरीत जेजुरी नगरपालिका राज्य सरकारच्या वतीने बी सध्या 319 कोटींचा निधी सुधारण्यासाठी आलेला आहे। एकंदरीतून राज्यभरातून नव्हे तर देशभरातून मोठ्या प्रमाणात जेजुरीमध्ये भाविक येत असतात, खंडेरायाचं दर्शन घेत असतात। शनिवार रविवार तर लाखोंची गर्दी होत असते। साहजिकच जेजुरीचं नगराध्यक्षपद हे एक महत्त्वाचं पद आहे, कारण राज्यभरातून गर्दीच त्या प्रमाणात असते। कशा पद्धतीने तुम्ही येणाऱ्या भाविकांना किंवा जेजुरीचा जास्तीत जास्त विकास करण्यासाठी प्रयत्न राहणार आहे? काय रोडमॅप तयार केला? काय या ठिकाणी आपण एक गोष्टीचा विचार केला पाहिजे की जेजुरीमध्ये जो फ्लॉटिंग पॉप्युलेशन आहे हे साधारणतः म्हणजे तरती लोकसंख्या आपण ज्याला म्हणू, ती आमचं जरी 30,000 रोजची असली तरी त्याच्यामध्ये 20,000ची भर आमची पडते। त्याच्यामुळे पाणी आणि नागरिक सुविधा देण्याला हे जेजुरी शहर कमीच पडतं आहे, कारण फ्लॉटिंग पॉप्युलेशन हे आपण तरती लोकसंख्या ज्याला म्हणू की जे अचानक आलेलं। आता 25 तारखेला चंपाषष्ठीची यात्रा आहे, लाखो भाविक या ठिकाणी संबंध महाराष्ट्रातून या ठिकाणी येणार। मग निश्चितच पाणी असेल, रस्ते असतील, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे आलेल्या गाड्या
वाहनं यांचं पार्किंगचा फार मोठा प्रश्न आहे आणि रस्ते या ठिकाणी जेजुरीतले अंतर्गत असतील, राष्ट्रीय महामार्ग मोठा केलेला आहे. म्हणजे सुधारणा ह्या चालू आहेत आणि अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जेजुरीचा विकास हा झालेला दिसेल. नक्कीच. आता निवडणूक तर 10-12 दिवसावर आलेली आहे. काय वाटतंय, 2 तारखेला मतदान, 3 तारखेला काय विश्वास वाटतोय? मागच्या निवडणुकीला सामोरं गेलो होतो आणि जनतेची त्या ठिकाणी आम्ही फार थोड्या मतांनी इलेक्शनला आम्ही पराभूत झालेलो आहे. शेवटी बघा, पराभूत होणं म्हणजे एक हार से किसी की और एक जीत से किसी की ये नहीं होती. तर त्या पद्धतीमध्ये एक जीत आणि एक हार ही चालू असते. मागच्या वेळेस हारलेलो होतो, यावेळेस निश्चितपणे जनता आशीर्वाद देईल आणि जनता यावेळेस निश्चितपणे या ठिकाणी निवडणुकीला आम्हाला मतदान करून जिंकून देईल असं या ठिकाणी मला वाटतंय. आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून माझ्या जेजुरीच्या सर्व जनतेला मी एकच आवाहन करील की या ठिकाणी जयदीप बारभाईला साथ द्या आणि आमच्या पाठीमागं आपण आशीर्वादाच्या रूपाने उभे राहावा. नक्कीच. हे होते जेजुरी नगरपालिका नगर अध्यक्षपदाचे उमेदवार जयदीप शेठ बारभाई. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये 3 तारखेला आमचाच विजय असेल अशी खात्री त्यांनी यावेळी व्यक्त केलेली आहे. दीपक कापरे, TV9 मराठी, जेजुरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.